चला बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधला जो MTSचा अभ्यासक्रम आहे, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा ज्याला आपण म्हणतो, त्याचा आपण गणिताचा अभ्यासक्रम आज सुरू करणार आहोत. आणि त्या गणिताच्या अभ्यासक्रमातील पहिला भाग जो आहे तो आपल्याला कोणता दिलेला आहे? संख्याज्ञानचा दिलेला आहे. ठीक आहे, तर आपण आता हे संख्याज्ञानविषयीचंच एक उदाहरण आहे ते आपण इथं पाहूया. आता पहा, इथं सांगितलेलं आहे आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ते आपल्याला इथं शोधायला सांगितलेले. चुकीची जोडी कशी शोधायची? इथं संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येच्या पुढंच तशीच संख्या दिलेली आहे. मग ही दिलेली संख्या आणि ही दिलेली संख्या ह्या बरोबर आहेत का ते आपल्याला पाहायचे. आणि जी बरोबर नाही आहे, जी जोडी बरोबर नाही आहे ती आपली झाली चुकीची जोडी. आपल्याला चुकीची जोडी शोधायची. पहा, प्रश्न वाचताना व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचं. चुकीची जोडी आपल्याला शोधायची. ठीक आहे, आता पहा, आपण संख्यांचं वाचन करायचं. आता ही लाखपर्यंत संख्या आहे तेवढी तुम्ही वाचू शकता. जर नसेल जमत तर काय करायचं? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष अशापर्यंत असं वाचन करून सुद्धा आपण संख्या वाचू शकतो. ज्यांना मराठी जमत नाही, ज्यांना इंग्रजी जमतं, त्यांनी कसं वाचायचं? युनिट, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स, 10,000s अँड लॅक्स. ठीक आहे, मग आता आपल्याला मराठीमध्ये जर वाचायची असेल तर आपण ही कशी वाचणार संख्या? 7,65,489. हां, इथं पण तीच संख्या आहे, 7,65,489. आता म्हणजे ही पहिली जोडी कशी आहे? बरोबर आहे. इथं दिलेल्या ह्या दोन्ही पण संख्या बरोबर आहेत, म्हणून हे काही आपलं उत्तर होणार नाही. आता आपण जर दुसरं पर्याय पाहायला गेलो तर पहा, हे कसं वाचणार आपण? संख्या मोठी दिसते. मग तुम्हाला जर अशा मोठ्या संख्येमध्ये गोंधळ होत असेल तर कसं वाचायचं परत? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. म्हणजे ही संख्या कशी आहे? लाखपेक्षा पण मोठी आहे. दशलक्षापर्यंत ही संख्या आहे. मग हिला कसं वाचणार आपण? 56,21,667 अशी ही संख्या झाली. आता याच्या पुढची जी संख्या आहे ती कशी वाचणार? 56,21,656. आता इथं पहा, सुरुवातीचे शेवटचे जे 3 स्थानांची किंमत आहे दोन्ही ठिकाणच्या संख्येमध्ये ती थोडीशी आपल्याला बदलताना दिसते. कशी दिसते? आता पहा, इथं एकक स्थानी 7 आहेत आणि इथं एकक स्थानी 6 आहेत, हो की नाही? आणि इथं दशक स्थानावर 6 आहेत, इथं दशक स्थानावर 5 आहे. हा आपला एकक आहे, हा आपला दशक आहे. ठीक आहे, म्हणजे इथंच आपल्याला थोडंसं उत्तराचं म्हणजे एक अंदाज येतोय की हे इथं संख्या बदल आहे, म्हणजे ही एखाद वेळेस आपलं उत्तर असू शकतं. पण तरी पण आपण परत एकदा पर्याय दुसरे चेक करूया. आता पहा, ही पण संख्या मोठी दिसते, मग कशी वाचणार? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. म्हणजे ही पण दशलक्षापर्यंत संख्या आहे, मग वाचणार कशी? 98,74,199. मग पुढं दिलेली संख्या आहे ती कशी वाचायची? बरोबर आहे की नाही हे कसं ठरवायचं? पहा, 98,74,199. म्हणजे ह्या पण दोन्ही संख्या कशा आहेत? समान आहेत, सारख्या आहेत. आता पुढची पण संख्या आपल्याला मोठी दिसते, मग तरी पण पाहूया, आपण एकदा वाचन करूया ना. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. आता ही संख्या दशलक्षापेक्षा पण मोठी आहे, म्हणजे कोटीपर्यंतची संख्या दिलेली आहे त्यांनी. मग ही कशी वाचणार? 6,47,58,894. कशी वाचणार? 6,47,58,894. आता निरीक्षण करून जर पाहिलं तर ही संख्या कशी आहे? दोन्ही संख्या ह्या बरोबर आहेत. 6,47,58,894. 6,47,58,894. म्हणजे इथं पण ह्या दोन्ही संख्या याच्या बरोबर आहे जोडी. ही पण जोडी बरोबर आहे, ही पण जोडी बरोबर आहे, ही पण जोडी बरोबर आहे. मग आपल्याला फरक कुठं आहे? कोणत्या जोडीमध्ये संख्या कमी जास्त आहेत? तर ह्या जोडीमध्ये आपल्या संख्या कमी जास्त आहेत, म्हणून आपलं हे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. मग आपण इथं हा जो 2चा जो गोल दिलेला आहे त्या गोलला कलर करायचं. ठीक आहे, आता पुढील प्रश्न पाहूयात आपण. गुरुजींनी 67,96,89,069 अशी संख्या अंकात लिहायला सांगितली, तर मग ती मुलं संख्या कशी लिहितील? आता पहा, संख्या अंकात लिहायला त्यांनी सांगितलेली आहे. अंकात म्हणजे इथं दिलेली संख्या ही आपली अक्षरातली संख्या आहे आणि गुरुजींनी काय केलं आहे? अंकात लिहायला सांगितले. पहा, आता प्रश्न जरी मोठा असेल तरी काय करायचं? आधी म्हणजे पर्याय कट कसे होतील हे आपण पाहायचं. म्हणजे पर्याय शोधण्यामध्ये वेळ जाण्यापेक्षा दिलेला पर्याय पटकन कट करून जो योग्य पर्याय आहे त्याला आपल्याला कशा प्रकारे वेळ देता येईल ह्याच्यावर आपण पाहायचं. आता पहा, इथं काय सांगितलेलं आहे? 67 कोटी. म्हणजे संख्येची सुरुवात कुठून होणार? आपली 67 पासून होणार. ठीक आहे, 67 कोटी म्हणजे संख्येची सुरुवात आपली 67 पासून होणार. इथं 67 आहे, ठीक आहे. 67,96,00,000. 67,96,00,000 म्हणजे 67,96 ही आपली सुरुवात असणार. आता इथं जर आपण पर्याय क्रमांक 1 पाहायला गेलं तर इथं 67,69 आहे. मग हा आपला पर्याय होईल का? नाही, लगेच हा पर्याय खोड करायचा. ठीक आहे, आता दुसरा पर्याय काय आहे? 76 कोटी
96 लक्ष, पण आपल्याला काय सांगितलं 67 सांगितलं. मग 67 आणि 76 हे योग्य होईल का? नाही, आपल्याला इथं 67 लागतील, म्हणून हा पण पर्याय पटकन कट करायचा. परत तिसरा पर्याय कोणता आहे? 67,96,89,069. बरोबर वाटतंय का? बरोबर आहे. पहा बरं, तरी पण आपण ठीक आहे आणि एकदा पुढचा पण पर्याय चेक करून घेऊया. 67,96,98,609. पहा आता इथं 609 दिलेलं आहे आणि इथं बरोबर 69 दिलेले आहे. ठीक आहे, 609 आणि 69मध्ये आपण गोंधळून जायचं नाही, पर्याय व्यवस्थित पाहायचा. मग हा पर्याय कोणता बरोबर येईल आपला? तर हा पर्याय आपला बरोबर आहे 3 नंबरचा. मग आपण इथं 3 नंबरच्या याला गोल करणार. आता पहा इथं पर्याय आधी चुकीचे पटकन शोधायचे, जसे आपण याच्यामध्ये शोधतोय बुद्धिमत्तेमध्ये, तसे आपण चुकीचे पर्याय पटकन शोधून कट करायचे, म्हणजे उरलेल्या 2 पर्यायांना आपल्याला वेळ देता येतो. ठीक आहे, मग आता याचं उत्तर कोणतं येईल? 67,96,89,069. आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. आता पहा प्रश्न क्रमांक 3मध्ये काय आहे? खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? आता सर्वात जास्त विचारले त्यांनी की कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त येईल. आता पहा, जेवढी संख्या मोठी असेल, जिथं ज्या संख्येचं मोठं असेल